आहेत मॅम. ओके. बाजूलाच आहेत का तुझा? हो. नमस्कार मॅम. नमस्कार. नमस्कार. ओके. तुझं पूर्ण नाव सांग नाही. हा. तुझं पूर्ण नाव सांग. हे तुझं नाव प्रथमेश वाल्मिक पाटील. प्रथमेश वाल्मिक पाटील. प्रथमेश वाल्मिक पाटील. ओके. इथे मग प्रथमेश निकम का येतं? ते निकम ते शाळेत पाटील केलेले आहे आणि पप्पांचा निकम इकडे. म्हणजे मला समजलं नाही. दोघं एकच आहे वा. अच्छा. माझं कुळ निकम आहे, शाळेत पाटील केलेलं होतं. अच्छा. शाळेत पाटील आहे. ओके ओके. काही हरकत हो. नाही. ठीक आहे. तू 10वीला आपले क्लास अटेंड केले होतेस ना? येस मॅम. तुझ्या घरी कोण कोण असतं? बाबा, आई आणि भाऊ बहीण वगैरे? हा. तुझ्या घरी कोण कोण असतं? माझे बाबा आहेत, मम्मी पप्पा भाऊ आणि मी. अच्छा. म्हणजे बाबा म्हणजे आजोबा का? हो. अच्छा. आणि भाऊ मोठा आहे की छोटा आहे? छोटा आहे. अच्छा. आणि बहीण? बहीण नाही आहे. भाऊ एकटाच आहे. तो कितवीला आहे? 7वी. 7वीला. म्हणजे आता 7वीला गेलाय की 7वीत येस. केली? आता अच्छा. 7वीला म्हणजे गेलेला आहे. अच्छा. म्हणजे पुढच्या वर्षी पुन्हा तो आपल्यासोबत शिकेल. हो. चांगलं. बाबा काय करतात तुझे? शेती. म्हणजे फक्त तुमचीच शेती आहे आणि दुसऱ्यांच्या इथे पण जातात? हो. आणि आई? आहे पण शेती. आई पण त्यांच्या सोबतच जाते. ओके. हो. मग 11वी 12वी नंतर तू असं काही विचार केलायस का की तुला काय करायचंय पुढे वगैरे? इंजिनिअरिंग. इंजिनिअरिंग. पण असं कोणती इंजिनिअरिंग? खूप सारे इंजिनिअरिंग शाखा आहेत. सॉफ्टवेअर इंजिनियर. सॉफ्टवेअर साठी. ओके. आणि त्याचे स्कोप माहितीये ना तुला? सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचा कुठल्या शहरांमध्ये जास्त आहे? नो मॅम. मुंबई, पुणे, हैदराबाद अशा शहरांमध्ये सध्याच आहे जास्त. पण पुढे काही वर्षांमध्ये कदाचित त्याच्यामध्ये सुद्धा AI आल्यामुळे त्याचा स्कोप हो. हळूहळू कमी होऊ शकतो. मग त्याच्यामध्ये कुणाला नोकऱ्या मिळणार जे स्किलफुल आहेत त्यांना मिळणार. स्किल डेव्हलपमेंटसाठी आपल्याकडे लेटेस्ट टेक्नॉलॉजी हवी आहे, जी इथं तुम्हाला शिकायला मिळेल. मी बघितलं तू खूप सिन्सिअरली प्रत्येक मीटिंग अटेंड करतोस. प्रत्येक जे काही मेसेजेस असतील त्याला प्रत्येक वेळी सिन्सिअरली रिप्लाय पण देतोस. 11वीचं ऍडमिशन झालं तुझं? येस मॅम. जवळच आहे का कॉलेज? नो मॅम, चाळीसगाव. किती किलोमीटर 20 लांब आहे? किलोमीटर. 20 किलोमीटर लांब आहे. ओके. आणि जायला यायला किती सोय आहे? किती वेळ लागतो अराउंड? 1 तास. बापरे. मग रोज 2 तासाचा प्रवास करावा लागणार तुला. हम्म. चांगलं. तुझे आई बाबा शेतकरी आहेत आणि तरी सुद्धा त्यांनी तुला शिकवण्यासाठी ते एवढी मेहनत घेत आहेत. लॅपटॉप वगैरे घेऊन देण्यासाठी सुद्धा त्यांनी हो म्हटलंय. तर त्या 1-to-1 मीटिंगचं हे एवढंच होतं की आता तुम्ही या क्लासवरती एवढा ट्रस्ट ठेवताय. आम्ही सुद्धा तुमच्यावरती ट्रस्ट ठेवतोय की तुम्ही लॅपटॉप घेणार त्यानंतर शिकायला येणार. तुम्ही ट्रस्ट ठेवताय की तुम्ही लॅपटॉप घेऊन 2 वर्ष तर पुढची काही वर्ष आपल्यासोबत शिकवू शकतो. तर त्या संदर्भातच बोलायचं होतं थोडंसं. हो मॅम. हा. तर मी त्याचे डिटेल्स पाठवलेले आहेत आपल्या ग्रुपवरती. 3 हो मॅम, टास्क पाहिले. पाठवले होते. बघितलेस तू? चेक केले?
हो ते 3 हो मॅम. वेळेला लॅपटॉपची माहिती होती. त्याच्यामध्ये सगळ्यात चांगलावाला लॅपटॉप मॅम आपल्याला दिला होता 16,000चा. तो आम्ही Yes. रेकमेंड केला की तुम्ही तो घ्या, जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये पूर्ण तुमचं 5 ते आता म्हणजे 11वी-12वीचे 2 वर्ष, ग्रॅज्युएशनची 3 वर्ष आणि ग्रॅज्युएशन केल्यानंतर पण जर मास्टर्स करायचं असेल तर त्याची अजून 2 वर्ष. अशी आरामात 7 ते 1 वर्ष त्याच्यावरती तुम्ही अभ्यास करू शकता. आपलं रेग्युलर हो लॅपटॉप मॅम. सारखंच काम करतं आणि बेनिफिट पण त्याचे भरपूर आहेत. मोबाईल सारखा सुद्धा वापरू शकतो, त्यामुळे तू जाता येता सुद्धा घेऊन जाऊ शकतो. तेही सुद्धा फायदा होऊन जाईल. अ, हो. आणि पेमेंट तुम्हाला आता जसं जमेल आम्ही हे समजतो की आता तुम्ही 11वी ऍडमिशन घेतलं त्याच्यासाठी सुद्धा पैसे गेले असतील. आता तुमच्याकडे जून महिन्याचा वेळ आहे. तोपर्यंत तू पेमेंट करू शकतोस आणि पेमेंट झाल्यानंतर मग 1 आठवड्यामध्ये तुमच्यापर्यंत लॅपटॉप पोहोचून जाईल. तुझा ऍड्रेस हो. ना पोस्टल वाला ऍड्रेस प्रॉपर हो. पिनकोड सहित वगैरे मला पाठवून दे. ठीक आहे? हो, ऍड्रेस पाठवून देऊ का मॅम? हो, तुझा ऍड्रेस माझ्या पर्सनल नंबरवरती पाठव आणि येस. हं. तुझ्या वडिलांकडे कर थोडा कॅमेरा. बोला मी. नमस्कार. नमस्कार. प्रथमेश खूप सिन्सिअरली म्हणजे अगदी प्रामाणिकपणे प्रत्येक क्लासला असतो तो. प्रत्येक मीटिंग अटेंड करतो व्यवस्थित आणि तुमचं सुद्धा खूप कौतुक की तुम्ही त्याच्या शिक्षणासाठी एवढं पुढाकार घेताय. लॅपटॉप घेणं वगैरे सोपं नसतं एवढा खर्च करणं एकाच वेळी, पण तुम्ही तो करताय. ही खूप चांगली गोष्ट आहे. आता आमची परिस्थिती नाहीये पण करावं लागलं. हो, ते तर आहे. नाही ते समजू शकतो आम्ही सर, की थोडं आपल्याला हे करावं लागतं. पण याची गॅरंटी आम्ही देऊ शकतो, की एकदा लॅपटॉप तुम्ही घेतला की त्याचा 11वी-12वीचा अभ्यास पूर्णपणे करून घेण्याची जबाबदारी आमची असेल. हा. त्यामुळे त्या बाबतीत तुम्ही निश्चिंत राहू शकता, की तो व्यवस्थित अभ्यास करेलच. त्याला तेच म्हणतो मी, फक्त अभ्यासकडे लक्ष देतो. हो. नाही, त्या लॅपटॉपच्या बाबतीत तुम्ही अगदी बिनधास्त राहू शकता. त्याचे सगळे कंट्रोल्स टीचर्सकडे असतील. त्यामुळे मुलं त्याच्यावरती काय बघतात आणि ते काय बघू शकतात, त्याच्यापासून सगळी आम्ही काळजी घेऊ. तर अभ्यासाव्यतिरिक्त त्याच्यावरती काही टाईमपास करणार नाही, याची खात्री आम्ही देऊ हा. शकतो. त्यामुळे मोबाईल सारखं नाही, की मोबाईल हातात असला की मग डिस्ट्रॅक्शन होतं. मग थोडंसं Insta बघितलं, Facebook बघितलं असं होतं. पण त्याला ते मोबाईल हां. शिवाय जेवणच जात नाही. असं आहे त्याचं. जेवतानाही मोबाईल लागतो लॅपटॉपच्या त्याला. बाबतीत असं नाही होणार. हा. त्याच्यावरती YouTube पण फक्त आपल्या क्लासचे व्हिडिओ दिसतील बस. बाकी एक्स्ट्रा असं काही बघू नाही शकणार. आणि बघितलं की हा. आम्हाला लगेच कळेल की मुलं काय बघताय. त्यामुळे तुम्ही बिनधास्त राहू शकता. ओके? ठीक हा. आहे. थँक यू. प्रथमेश, येस मॅम. हां, पेमेंट केलंस ना की त्याचं स्क्रीनशॉट काढून एकदा पाठवून देशील. तेव्हा करशील येस पेमेंट. मॅम. येस मॅम. तर त्या अकाउंट डिटेल दिलीत त्याच्यावरती सुद्धा पाठवू शकतो किंवा स्कॅनर दिलेला आहे प्रेमा मॅमचा त्याच्यावरती सुद्धा पाठवू शकतो आणि त्याचे स्क्रीनशॉट काढ. गुगल पेने केलं किंवा बँकेच्या अकाउंटने केलं त्याचे स्क्रीनशॉट काढ आणि पाठवून दे. हो मॅम. ठीक आहे? ओके. थँक्यू. थँक्यू.